तर मित्रांनो, माझ्या हातात जो साप आहे त्याचं नाव आहे हरणटोळ. मराठीत हरणटोळ म्हणतात, इंग्लिश नाव आहे त्याचं वाईन स्नेक. तुम्ही बघू शकता हा त्याचा आक्रमक, म्हणजे जेव्हा त्याला राग येतो त्यावेळेला तो अशा पद्धतीने तोंड उघडून त्याचा प्रतिकार दर्शवतो. तर हा पूर्णपणे निमविषारी साप आहे. म्हणजे या सापाचं जे विष आहे ते फक्त पक्षी, सरडे आणि पाले यांच्यासाठी असतं, किंवा बेडूक जर खात असतील, ट्री फ्रॉग वगैरे, तर त्यांच्यासाठी असतं. बाकी पूर्णपणे निमविषारी. आपल्याला चावल्यानंतर काहीही होत नाही, पण कुठलाही साप चावल्यानंतर टीटीचं इंजेक्शन घ्यायचं असतं. हां, लहान मुलांना वगैरे चावलं तर चक्कर वगैरे येऊ शकते, किंवा मळमळू शकते, किंवा उलट्या येऊ शकतात. पण आपल्याला चावल्यानंतर काही होत नाही. ज्यांना स्किनचे इन्फेक्शन वगैरे आहे किंवा एलर्जी वगैरे त्यांना त्रास होऊ शकतो, पण मृत्यू होऊ शकत नाही. आता ह्याचं वर्णन मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. तुम्ही बघू शकता त्याचा जो चेहरा आहे, तो पूर्णपणे चोचेरी आहे. तुम्हाला दिसत असेल त्याचा चेहरा. हा सध्या आक्रमक मोडमध्ये आहे, पण तुम्ही याचा चेहरा बघू शकता, पूर्णपणे चोचीसारखा. बिनविषारी सापांमध्ये, म्हणजे जे निमविषारी साप आहे त्याच्यामध्ये हा निमविषारी आहे. दुसरा ग्रीन आहे तो ग्रीन पीट वायपर, जो की विषारी साप आहे. त्याचा फोटो मी दाखवतो तुम्हाला. आणि तिसरा जो आहे ग्रीन किलबॅक, म्हणजे गवत्या सर्प. या 3 हिरव्या सापांमध्ये भरपूर फरक असतो. ह्याला लोक विषारी म्हणून मारतात, पण हा विषारी नाही, हा निमविषारी आहे. ह्याचं विष आपल्यासाठी घातक नसतं. दुसरी गोष्ट, असा समज आहे की हा साप जो आहे, तुम्ही बघू शकता याचा आता चेहऱ्याचा तुम्ही बघू शकता. गैरसमज असा आहे की हा डोक्याला चावतो आणि टाळू खातो किंवा टाळूवरती चावतो. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. हा साप मोस्टली झाडावरती असतो. हा ट्री स्नेक आहे. तर झाडावरती असल्यानंतर आपल्या, म्हणजे त्याला चावण्यासाठी जवळपास जे आहे ते आपलं हेड असतं. बाकी पूर्ण बॉडीला तो वरून खाली तर जाऊ शकत नाही, तो हेडवरती बाईट करणार. त्यामुळे असं लोक म्हणतात की हा टाळू खातो, पण टाळू खातो वगैरे अशी ही सगळी गैरसमज आहेत. हा असं काहीही करत नाही. दिसायला खूप सुंदर असतो. हा आता आक्रमक आहे, त्याच्यामुळे तो आपल्याला असा दिसतोय. विषारी चापडा ज्या सापाला बोलतात, तो त्रिकोणी हेड आणि बॉडी त्याची जरा जास्त जाड असते आणि प्रॉपर त्रिकोणी चेहरा असतो. ह्याचा जो चेहरा आहे तुम्ही बघू शकता, ह्याचा जो चेहरा चोचीसारखा आणि लांबट आहे. तुम्ही बघू शकता ह्याचा पूर्ण दिसायला कसा आहे. त्याचे दात बघू शकता. दिसायला ॲक्च्युली अतिशय सुंदर असा साप आहे तो. तर ही व्हिडिओ जी आहे ती सर्व शेतकरी किंवा ज्यांच्या ठिकाणी हे साप जास्त आढळतात किंवा ज्यांचं घर जंगलाजवळ आहे त्यांना नक्की शेअर करा, म्हणजे या सापाबद्दलचे गैरसमज दूर होतील.